नमस्कार, कसे आहात सगळेजण? मस्त मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आलू पराठीची रेसिपी. आता प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने आलू पराठा बनवतो. काहींना असा टम्म फुगलेला आलू पराठा देखील आवडतो, पण मला असं पुरणपोळी खाल्ल्यासारखा वाटतो, म्हणून मी जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवते. तर चला मग माझी पद्धत तुम्हाला दाखवते मी. तर इथं मी उकडलेले बटाटे घेतलेत, याला किसून घेते मी. एकदम असे मऊसर उकडून घेतलेले नाहीत, असे किसणीने किसता यावेत अशा पद्धतीने घेतलेले आहेत. तर असे म्हणजे स्मॅश केले तर ते बटाटे ना जरा थोडेसे असे मोठे मोठे होत होते, म्हणून मी किसणीने किसून घेतले. थोडंसं अजून जर तुम्ही शिजवलं तर तुम्ही असं हाताने कुस्करून घेतलं तरीही चालेल. तर मीडियम साईजचे 3 बटाटे मी असे किसलेत. त्याचबरोबर इथे एक चीजचा क्यूब घेतलाय. तर हा चीज क्यूब ऑप्शनल आहे, जर टाकायचा असेल तर टाका, पण छान अजून चव येते. आणि मुलांना टिफिनला किंवा असं कधीतरी आपण आलू पराठा खातो, दररोज काही बनवत नाही, मग आलू पराठ्यात चीज टाकलं तर अजून छान होतं, म्हणून मी इथं चीज टाकलंय. तुम्ही जास्त प्रमाणात पण घेऊ शकता, अजून छान होईल. त्याचबरोबर इथं कांदा घेतलेला आहे, एक कांदा मीडियम साईजचा चिरून घेतलाय. आता खूप जण बारीक एकदम बारीक करतात, कारण आलू पराठा कांद्यामुळे फुगत नाही म्हणून, पण मला जरा क्रंची असा आवडतो म्हणून मी जरा मोठ्या साईजचा चिरून घेतलाय. परत टाकायचे मीठ. आता हा मसाले डब्यातला चमचा असल्यामुळे हा लहान साईजचा आहे, मग अंदाजाने मीठ टाकायचं. गरम मसाला नक्कीच टाका, गरम मसाल्याने खूप छान चव येते. तर अर्धा चमचा गरम मसाला, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार, किंवा जी हिरवी मिरची असते ते पण टाकू शकतात. इथं आहे जिरेपूड, म्हणजे आपण भाजून जिरं त्याची पावडर बनवतो तेच. त्याचबरोबर चटपटीत असा चाट मसाला. लाल मिरची पावडर मला कमी वाटल्यामुळे मी अजून थोडीशी टाकली आहे. अद्रक लसूणची पेस्ट जी मी घरीच बनवली होती ती पण टाकून घेतली आणि याला छान मिक्स करायचे. तर आता जर तुम्हाला खूप असा टम्म फुगलेला पाहिजे असेल तर तुम्ही कांदा नाही टाकला तरीही चालेल, पण कांद्यानी म्हणजे मला कांद्यानी जास्त चव येते आलू पराठ्याला, म्हणून मी नक्कीच टाकते. ह्याला छान मिक्स करूयात. आणि जे आपण गव्हाचं पीठ म्हणजे चपात्या वगैरे बनवायला जे पीठ मळतो ते मी आधीच मळून ठेवलेलं आहे. आणि हा आपला झालेला आहे मसाला रेडी. चला आता पटकीने आपण ना आलू पराठा बनवायला घेऊयात. तर खूप जण 2 पद्धतीने आलू पराठा बनवतात. बारक्या बारक्या जशा आपण नैवेद्य वगैरे बनवतो ना, त्या साईजचे 2 नैवेद्य बनवायचे. म्हणजे ज्यांना आलू पराठा अवघड जातो बनवायला त्यांच्यासाठी एक टिप सांगते मी. जर तुम्हाला वाटलं की आलू पराठा फुटत असेल तर त्यावेळेस 2 नैवेद्य बनवायचे आणि एका नैवेद्यात ते असं मिश्रण भरायचं आणि वरतून तो दुसरा नैवेद्य आहे तो ठेवायचा. आणि तशा प्रकारे पण आलू पराठा खूप पटकीने बनतो आणि मसाला जास्त म्हणजे भरला जातो. जास्त करून मी तसाच बनवते, पण आज मला थोडीशी घाई होती म्हणून मी असं जसं आपण पुरणपोळी सारण भरतो त्या पद्धतीने असं भरून घेतलंय. तर तशा प्रकारे म्हणजे तुम्ही बनवू शकता. जे नवीन नवीन आहेत, ज्यांना भीती वाटते की आलू पराठा फुटेल, त्यांनी नक्की ती स्टेप फॉलो करा, म्हणजे तुमचा आलू पराठा फुटणार नाही. तर हा पहिला आलू पराठा आहे, त्यामुळं आता कळेल मला की ह्याचं स्टफिंग बाहेर निघतंय की नाही. खरं सांगू तर मी ह्या पद्धतीने जास्त करून पराठा बनवत नाही. जसं मी सांगितलं 2 नैवेद्य बनवते, त्याच्यामध्ये खूप सारं सारण भरते आणि मग लाटते, ते सोपं जातं मला. पण हा आता असा बनवल्यामुळे मी अगोदर पीठ टाकलं आणि पीठ थोडंसं जास्तच पडलं. माझी रेसिपी आहे आणि काहीतरी जास्त पडणार नाही असं होणारच नाही. तर मी असं स्प्रेड केलं हाताने, म्हणजे मला अंदाज लागेल की मिश्रण बाहेर तर नाही येणार ना. नाही आलं. आणि नंतर मी फक्त 2-3 वेळा असं बेलनं फिरवलं आणि बघा पराठा तयार झालेला आहे. गॅसवरती तवा मी गरम करायला ठेवलाय आणि तवा छान असा गरम झालाय. फुल गॅसवरती हा पराठा म्हणजे भाजून घ्यायचा आपल्याला. आणि इथं फ्लेम फुलच ठेवायची, म्हणजे आपल्याला बाहेरसारखा क्रंची असा आलू पराठा मिळेल. तर तूप लावायचे भरपूर. आलू पराठ्याला जर तूप नसेल तर काही मज्जा येणार नाही, म्हणून जेवढं वापरता येईल, म्हणजे जेवढं तुम्हाला आवडतं त्या हिशोबाने तूप लावा, म्हणजे पराठ्याचा कलर पण छान येतो आणि चव तर अप्रतिम लागते. तर हा बघा, मी जसं सांगितलं की हा आलू पराठा फुगणार नाही, कारण कांद्याचे असे आपण जरा मोठे मोठे काप घातले होते ना त्यामुळं. पण हा खायला नक्कीच चविष्ट असेल. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि एकदा तरी हा पराठा ट्राय करा ह्या पद्धतीने. मला गॅरंटी आहे तुम्ही हीच पद्धत वापराल. तर इथं घट्टसर दही आहे, त्याच्याबरोबर मी खूप सारे असे पराठे बनवून घेतलेले तुम्हाला दाखवते आणि तुम्ही पाहू शकता की किती छान पराठे बनलेत. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा प्लीज. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत भेटूयात अशा छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा.